शेती हा कायम तोट्यात जाणारा व्यवसाय ठरत आहे। त्यामुळे शेतकरी पुत्र शेती नको म्हणत दुसरे कोणतेही काम करणे आता पसंत करताना दिसत आहे। त्यावेळे तालुक्यातील बेदेगाव येथील युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गुळ बनवण्याचा व्यवसाय आता सुरू केला आहे। शेती तोट्यात जात असल्याने बघून जोडधंदा करण्याचा विचार मनात आला असून तिवसा येथील एका शेतात सुरू असलेला गुळ कारखाना त्याने बघितला। आपल्यालाही शेतात असा कारखाना सुरू करता येईल का या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। स्वतःच्या शेतात निघणाऱ्या ऊसासह अन्य शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन गुळ बनवत आहे। त्यातूनच खर्च वजा जात असता एका हंगामाला 3 ते 4 लाख रुपये निव्वळ इतका नफा देखील त्याला मिळत आहे। तर आम्ही एक वेळेस दुसऱ्या ठिकाणी पाहायला गेलो होतो, तर तिथं आम्हाला व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून चांगला वाटला होता। त्यामुळे आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे। सुरुवातीला जवळपास 10 ते 15 लाख रुपये दरवर्षी चालू करायला करतात। माझं शिक्षण BCom कंप्लीट झालेलं आहे। तर आम्ही पाहायला गेलो होतो एक दिवसाला म्हणून ते आमच्या डोक्यामध्ये बसले, म्हणून आम्ही चालू केलं। दरवर्षी जमतेम 3 ते 4 लाख रुपये सीजन मागे पूर्ण करते काम टोटल ऊस वगैरे दरवर्षी साखर कारखान्याच्या हिशोबाने घेत असतो। ज्या वर्षी जे भाव असला त्या वर्षीचा ते भाव, काही घरच्या शेतात राहते तर काही बाहेर होणार। काय नाव तुझं? अंकित अरुण काळे।